चला आज मी तुम्हाला माझ्या आईची एक रेसिपी शेअर करणार आहे। तर झालं असं, काही कामानिमित्त आम्ही गावाकडे गेलो होतो। तेव्हा गावाकडे गेल्यानंतर आईने माझ्यासाठी सांडगे बनवायला सुरुवात केली आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। त्यासाठी इथं आईने अर्धा किलो मटकीची डाळ, अर्धा किलो मुगाची डाळ, पाव किलो चणा डाळ आणि पाव किलो मसुरीची डाळ, धने जिरे टाकून छान जाडसर असं बारीक वाटून घेतलं आणि त्यानंतर जिरी, ओवा आणि लसूण याची पेस्ट बनवून घ्यायची। तयार केलेल्या पिठामध्ये आवडीप्रमाणे मीठ, लाल तिखट आणि हळद टाकून छान मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये थोडीशी मसुरीची डाळ टाकायची आणि बनवून घेतलेलं वाटण आणि खूप सारी कोथिंबीर टाकून लागेल असं पाणी टाकून छान पीठ मिक्स करून घ्यायचं। तयार केलेलं पीठ आहे ते 10 मिनिटं मुरत ठेवायचं आणि त्यानंतर त्याचे सांडगे बनवून घ्यायचे। या सांडग्यामध्ये आपण मूग आणि मटकीच्या डाळीचा जास्त वापर केलेला आहे, त्यामुळे हे सांडगे चवीला तर भारी लागतात, पण शिजायलाही टाइम कमी लागतो। त्यामुळे वर्षभर टिकणारे ही सांडग्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तयार पिठाचे सांडगे बनवून घ्यायचे आणि त्याला कडक उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचं। आता ह्या सांडग्याची आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये रेसिपी पाहणार आहोत, म्हणजेच भाजी पाहणार आहोत। सो यासाठी आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा आणि लाईक, शेअर, फॉलो करा।